नांदेड जिल्ह्यातील मुखेड येथे राष्ट्रीय समाज पक्षाची बैठक संपन्न झाली आहे। या बैठकीला मान्यवरांसह तालुक्यातील असंख्य कार्यकर्त्यांची उपस्थिती होती। नांदेड जिल्ह्यातील मुखेड इथं राष्ट्रीय समाज पक्षाची बैठक 16 जुलै रोजी सकाळी 10 वाजता शासकीय विश्रामगृहामध्ये आयोजित करण्यात आली होती। या कार्यक्रमाचे अध्यक्ष पक्षाचे तालुकाध्यक्ष डॉक्टर राम श्रीरामे हे होते, तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून जिल्हा परिषद सदस्य दशरथराव लोहबंदे हे होते। यावेळी मंचावर उत्तम चव्हाण, नारायण देवकत्ते, नामदेव गोमनवाड, उत्तम वाडीकर, मेनोद्दीन शेख, कलप्पा भालके, अनिल देव कांबळे, दीपक लोहबंदे, सुभाणे सय्यद, बापूराव कांबळे, शेख अनवर, शिवाजी गायकवाड, गंगाधर सोडारे आदी उपस्थित होते। नांदेड महानगरपालिकेत राष्ट्रीय समाज पक्षाकडून अनेक उमेदवार रिंगणात उतरणार असून येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत कंधार, देगलूर आणि मुखेड या जागा राष्ट्रीय समाज पक्ष काबीज करणार असल्याचं जिल्हा परिषद सदस्य दशरथ लोहबंदे यांनी सांगितलंय। कार्यकर्त्यांनी पक्ष वाढवण्याचं काम करून महादेवजी जानकर यांचे हात बळकट करण्याचं आवाहन यावेळी डॉक्टर राम श्रीरामे यांनी केलंय। सध्याचे महाराष्ट्राचे पशुसंवर्धन, दुग्ध विकास, मत्स्य व्यवसाय कॅबिनेट मंत्री आहेत, त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून गेल्या 3 वर्षापासून 2014 पासून मी मुखेडच्या तालुका अध्यक्षाचा, राष्ट्रीय समाज पक्षाचा तालुका अध्यक्ष आहे आणि गेल्या 3 वर्षापासून मी इथे मुखेडमध्ये पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहे आणि या प्रयत्नाचं फलित म्हणून मागच्या मुखेडच्या नगरपालिकेमध्ये आम्ही 4 उमेदवार उभे केले होते। त्यापैकी 2 उमेदवार राष्ट्रीय समाज पक्षाचे निवडून आले, म्हणजे 50% रिझल्ट राष्ट्रीय समाज पक्षाचा पहिल्याच प्रयत्नात आम्हाला मिळाला। त्यापैकी 2 जरी उमेदवार निवडून आले तरी आमचा आत्ताच्याच नगरपालिकेच्या सभागृहामध्ये आमचा उपनगराध्यक्ष म्हणून राष्ट्रीय समाज पक्षाचं आणि पदाचा बहुमानसुद्धा आम्हाला मिळालेला आहे। दुसरी गोष्ट, मी काही दिवसानं माझ्याकडे वरिष्ठ नेतृत्वानं नांदेडच्या जिल्ह्याची जबाबदारी पण दिली होती। त्यासाठी सुद्धा मी प्रत्येक तालुक्यामध्ये किमान 2 जिल्हा परिषद सदस्य आणि 4 पंचायत समिती असं करून 4 ते 5 तालुक्यामध्ये उमेदवार उभे केले। पैकी आमचे उमेदवार थोड्या फरकानं, प्रत्येक मध्ये तर बहुमत मिळालेलं आहे बऱ्याच ठिकाणी, तर थोड्या फरकानं काही उमेदवार आमचे नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मी राष्ट्रीय समाज पार्टीकडून 4 उमेदवार उभे केले। त्यापैकी 2 उमेदवार म्हणजे 50% निवडणुका लावून घेतला। त्याचबरोबर 2 नगरसेवकावर 17 नगरसेवकाची नगरपालिका 2 नगरसेवकावर आम्ही उपनगराध्यक्ष पद मिळवून घेतलं आणि त्याचबरोबर जिल्हा परिषदेला कंधार तालुक्यामधून फुलवड गणामध्ये पंचायत समितीला सत्यभामाबाई पंडित देवकांबळे आणि उत्तम चव्हाण हे पंचायत समितीला, तर मी जिल्हा परिषदेला फुलवड गटामधून मी निवडणूक लढवलो असून प्रचंड मताने गेल्या जिल्हा परिषद अस्तित्वात आल्यापासून 2000 मताधिक्य कुठल्याच जिल्हा परिषद सदस्यानं घेतला नाही। तेवढा मताधिक्य घेऊन 2 पंचायत समितीचे सदस्य घेऊन मी पंचायत समितीच्या सभापतीपदी सत्यभामा पंडितरावजी देवकांबळे या महिलेची आम्ही राष्ट्रीय समाज पार्टीकडून सभापती म्हणून निवड केली। 2 सदस्यावर 12 पंचायत समितीच्या सदस्य असलेली पंचायत समिती आम्ही 2 सदस्यावर आम्ही पंचायत समिती ताब्यात केल्या। अशा प्रकारे मी राष्ट्रीय समाज पार्टीचा मार्गक्रम करत असताना आंबेडकर साहेबांनी मला राष्ट्रीय समाज पार्टीचे प्रदेश सरचिटणीस म्हणून माझी निवड केली आणि मी अख्खा महाराष्ट्र फिरत आहे। पूर्ण महाराष्ट्रामध्ये राष्ट्रीय समाज पार्टीच्या मी काम उभं केलेलं आहे। कंधार प्रतिनिधी सय्यद मुजीब, NTV न्यूज मराठी, मुखेड, नांदेड।